जाहिरात लेखन मराठीसाठी 6 गुणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न 5वा आ मध्ये 3 प्रकारचे प्रश्न येतात: जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. यापैकी आपल्याला 2 कंपल्सरी असतात. तर आज पाहूया 6 मार्कांचं जाहिरात लेखन कशा पद्धतीनं करायचं. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट पाहायची आहे की जाहिरात लिहिताना कोणती काळजी घ्यायला हवी. सो इथं मी अनेक मुद्दे लिहिलेले आहेत की जाहिरात तयार करत असताना त्याचा एक मथळा असायला पाहिजे, म्हणजे एक विषय असायला पाहिजे, शीर्षक असायला पाहिजे. त्याचबरोबर त्यामध्ये काही गाण्यातल्या ओळी, कवितेच्या ओळी यासारख्या ओळी जर तुम्हाला लिहिता आल्या, त्यांचा शब्दप्रयोग करता आला तर उत्तम. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाहिरातीची भाषा कशी असावी. तर जाहिरातीची भाषा बघा, साधी, सोपी पण वेधक असावी. वेधक म्हणजे आकर्षक असावी. मी तुम्हाला मुद्दाम हायलाईट करून दाखवलेले आहेत मुद्दे. जे मुद्दे जास्त करून लक्षात घ्यायचे, ते त्या बाबतीत तुमचा खूप गैरसमज असतो. जसं की बघा, काव्याचा आभास निर्माण करणारी लयबद्ध आकर्षक अशा प्रकारची जाहिरात असावी. लयबद्ध आकर्षक म्हणजे की कवितेतले जशा कविताच्या ओळी जशा असतात तशा प्रकारच्या काव्यात्मक ओळी जर लिहिता आल्या तर उत्तम. त्याचबरोबर दुसरा गैरसमज असा आहे की चित्रांची जोड, म्हणजे चित्र काढले की छानच होते जाहिरात. सो असं काही नाही. सो बघा, इथं मुद्दाम दिलेलं आहे की चित्रांची जोड देता येते परंतु अनिवार्य नाही. ओके. सो अशा प्रकारे ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला साध्या सोप्या भाषेमध्ये, तुमच्या स्वतःच्या व्यवहारी भाषेमध्ये अशा प्रकारे विशेष करून दिलेलं आहे. बघा, बुद्धीला ताण न देणारी असावेत वाक्य. म्हणजे खूप काही जड शब्द आपल्याला वापरायचे नाही आहेत. साध्या सोप्या भाषेत लिहायचं आहे. आता ह्याचे महत्त्वाचे विषय कोणते असतात, ते कसे लिहायचे मी तुम्हाला उदाहरणासहित दाखवणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला याच्या PDF सुद्धा मिळणार आहेत. सो PDF मिळवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? ॲप वगैरे आहे? अजिबात नाही. सो तुम्हाला जर PDF हव्या असतील तर त्यासाठी तुम्हाला फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे. तिथे तुम्हाला एक गुगलची ड्राईव्ह लिंक दिलेली असेल. सो ब्ल्यू अक्षरात ती लिंक येईल तुम्हाला, त्याला जस्ट क्लिक करा. क्लिक केलं की तुम्हाला जो काही PDF असेल प्रत्येक व्हिडिओमधला आपला, तर त्याची PDF जी आहे ती फ्रीमध्ये तुम्हाला वाचता येईल, पाहता येईल किंवा ती डाउनलोड करून घेता येईल. ओके. सो PDFसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स जरूर पहा. आता बघूया की महत्त्वाचे कोणते कोणते विषय असतात की ज्या विषयांवर साधारणतः जास्त करून जाहिराती येत असतात. तर बघा, हा पहिला महत्त्वाचा विषय हॉटेल, ग्रंथ प्रदर्शन, प्लॅस्टिक बंदी, चटपटीत पदार्थ, शाळा, ड्रेस, शिबिर या विषयांवर. अर्थात यापेक्षा वेगळे पण विषय येतात, पण जास्तीत जास्त वेळेस या विषयांवर आजपर्यंत आलेले आहेत जाहिरात लेखन. तर आता बघूया प्रत्यक्षात जाहिरात कशा पद्धतीनं असते, ती कशी आपण तयार करायला हवी आणि ती दिसायला कशी हवी ती समजून पण घेऊया. चला. सो बघा, प्रश्न कसा येतो आणि जाहिरात कशी लिहायची. बघा, प्रश्न अशा पद्धतीचा येतो जसा इथं चौकटीत दाखवलेला आहे. पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा आणि इथे हे सर्व मुद्दे दिलेले आहेत. तर आता फक्त प्रश्न परीक्षेमध्ये एवढंच येणार आहे. आता इथून तुमचं उत्तर असेल. बघा, हे जे चौकटीमध्ये खाली लिहिलेलं दिसतं, कोरोनाची भीतीपासून. सो हे सगळं तुमचं पूर्ण उत्तर आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला हे चौकटीमध्ये तुमचं उत्तर जे आहे ते तयार करायचं आहे. इथं ब्लॅक चौकट दिसेल तुम्हाला. ह्या चौकटीत हे सगळं उत्तर तयार केलेलं आहे. अशा प्रकारचे बॉक्सेस इथे वेगवेगळ्या डिझाईन पण तयार करू शकता. ह्या बॉक्सला इथं चौकट केलेली आहे. तुम्ही वेगळे स्टारचे वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे शेप इथं देऊ शकता. 2 पेनचा वापर करू शकता. इथे पण बघा अशा पद्धतीनं बॉक्स केलेला आहे. आता काहींना असं वाटतं की फक्त अशा प्रकारे मुद्देच लिहिले तर जाहिरात दिसणार नाही किंवा ती चांगली वाटणार नाही. परंतु या पद्धतीची सुद्धा जाहिरात आकर्षक वाटते आणि भाषेला महत्त्व असतं. तुम्ही कशा पद्धतीनं लिहिता त्याला महत्त्व असतं. त्यामुळे फक्त चित्रच काढले पाहिजेत असं अजिबात नाही. सो बघा, याचसोबत मी तुम्हाला इतर दुसरे 2 विषयसुद्धा दाखवते आहे वेगवेगळ्या पद्धतीचे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यामध्ये जेवढे काही आपल्याला प्रश्नात मुद्दे दिलेले असतात ते प्रत्येक पॉईंट आपल्या उत्तरामध्ये आला पाहिजे. ओके. सो जसं इथं ताजा भाजीपाला दिलेला आहे, तुम्ही जर हा ताजा भाजीपाला याच्यात लिहायला स्किप केलं, तुम्ही लिहिलाच नाही, तर मात्र तुमचे मार्क मायनस होऊ शकतात. 2 नंबरची जाहिरात पहा. क्वेश्चन दिलेला आहे, ज्ञानश्री दूध, डेअरी व ड्रायफ्रूट विक्रेते या विषयावर आपल्याला जाहिरात तयार करायची आहे. आता हे आहे आपलं उत्तर. बघा, चौकटीमध्ये लिहिलेलं आहे. जाहिरातीसाठी पहा कशा पद्धतीनं आपण हेडिंग दिलेलं आहे. चौकटीमध्ये लिहिलेलं आहे दूध डेअरीचे जे काही वस्तू मिळणार आहेत त्या वस्तू अशा
डॉट डॉट देऊन असे 1 2 3 नंबर दिलेले नाही आहेत, त्याच्याऐवजी आपण डॉट देऊ शकता, स्टार करू शकता किंवा छोटीशी चौकट तयार करू शकता अशा प्रकारे, किंवा या प्रकारे तुम्ही स्टारच्या स्वरूपामधले काही वेगवेगळ्या आकृत्या ह्याच्यामध्ये काढू शकता. इथे तुम्ही 2 पेनचा वापर करू शकता. हे जर निळ्या पेननं लिहिलेलं असेल तर हा आकृतीचा शेप जो आहे तो तुम्ही काळ्या पेननं काढू शकता. लाल पेन वापरू नका, हिरवा वापरू नका. सो अशा पद्धतीनं तुम्हाला शेवटी दूध डेअरीचं जे स्थान आहे, संपर्क आहे, तो पण इथे दिलेला दिसेल. मोबाईलचा क्रमांक लिहू शकता. घरपोच सेवा दिली जाईल हा मेन पॉईंट चौकटीमध्ये लिहिलेला आहे. सो अशा पद्धतीनं मेन सगळंच जाहिरात जी आहे ती अशी मेन एका चौकटीमध्ये तुमची आली पाहिजे, हे लक्षात घ्या. आता बघूया तिसरी जाहिरात. आणि पुन्हा एकदा लक्षात ठेवा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या, कारण या प्रकारचे सगळे व्हिडिओज आपल्याला येत राहणार आहेत. मराठीचे, इंग्रजीचे, रायटिंग स्किल्स सर्व काही. आणि प्रत्यक्षात मी तुम्हाला इंग्लिशचे रायटिंग स्किल तर लिहून स्वतः दाखवणार आहे, कसे लिहायचे असतात. सो आणि त्याचबरोबर सर्व PDF तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत. ॲपची गरज नाही. डिस्क्रिप्शन बॉक्समधून फक्त लिंक क्लिक करायची आहे, तुम्हाला PDF मिळतील. सो या बाबतीत जरूर तुमच्या फ्रेंड्सना सांगा आणि आपल्या चॅनलवर येऊन त्यांना आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायला जरूर सांगा. आता बघूया तिसरी जाहिरात. ही आहे आपली तिसरी जाहिरात. अजूनही तुम्ही लाईक केलं नाही, जरूर लाईक करा, हाईप करा, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत. 5-5 मार्कांचे प्रश्नसुद्धा. बघा, हे आहे आपली तिसरी जाहिरात. पहा यामध्ये किती छान पद्धतीनं ही जाहिरात काढलेली दिसते. आणि असं एक सलग एकाखाली एक न लिहिता असं आपल्याला काही मध्यभागी पॉईंट लिहायचे आहेत, काही इकडच्या बाजूला, काही इकडच्या बाजूला, पुन्हा इकडच्या बाजूला, अशा पद्धतीनं आपल्याला म्हणजे एक सलगता एक पान लिहिल्यासारखं आपल्याला वाटणार नाही. त्यासाठी बघा, काही गोष्टी मध्यभागी, काही अगदी कोपऱ्यामध्ये, काही दुसऱ्या कोपऱ्यात, तर काही पुन्हा इकडच्या कोपऱ्यात, अशा पद्धतीनं आणि पुन्हा इथं मध्यभागी अशा लिहिलेल्या दिसतील, जेणेकरून की तुमची जाहिरात आकर्षक वाटेल. रंगसंगतीचा वापर करू शकता, जसं की बघा मी दाखवते. अशा पद्धतीनं पेनचा, दुसऱ्या पेनचा सुद्धा वापर करू शकता, पण काळा किंवा निळा ह्या 2च पेन वापरा. या पद्धतीनं तुम्ही कलरफुलसुद्धा करू शकता, म्हणजे तुमची जाहिरात अजूनच जास्त आकर्षक दिसते. सो व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू. जाहिरात